ऋतू हैवंदाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मंडळी, आजचा दिवस आहे आपल्या अक्षरगणवृत्ताचा. आपण एक अक्षरगणवृत्त आणि एक मात्रावृत्त असे एक भाग करतो आहोत. आणि मागच्या वेळेला आपण मात्रावृत्ताचा भाग केला. कोणता तो लक्षात आहे ना? हां, तर आता आपण आज करणार आहोत अक्षरगणवृत्त. आणि अक्षरगणवृत्तातला आजचं जे वृत्त आहे अक्षरगणवृत्तातलं ते असं आहे की त्याचं नाव आहे मंदाक्रांता. मंदाक्रांता या नावातच बघा काय आहे तर मंद आक्रांता. अतिशय मंदपणे चालणारी जी लय आहे किंवा चाल आहे म्हणून याचं नाव मंदाक्रांताचं पडलेलं आहे. आणि महाकवी कालिदास यांनी या मंदाक्रांता वृत्ताचा शोध लावला असं म्हणतात. कारण त्यांनी त्यांच्या मेघदूतामध्ये या मंदाक्रांताचा अगदी सरळ हस्ताने मुक्तपणे भरपूर प्रमाणामध्ये वापर केलेला आहे. आणि मंदाक्रांता हे वृत्त महाकवी कालिदासांशीच जोडलं गेलेलं आहे. म्हणूनच की काय तेच त्याचे जनक असावेत असा एक समज आहे. तर मंडळी, मंदाक्रांता या वृत्तामध्ये अनेक प्रकारची अनेक सुंदर सुंदर रचना केलेल्या आहेत. संस्कृत प्रचूर रचना आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आढळतात. काही मराठी कवींनी सुद्धा खूप छान छान रचना यामध्ये केलेल्या आहेत. तर आता आपण नेहमीप्रमाणे त्या मंदाक्रांता वृत्ताचं जे काही लक्षण आहे ते पाहूया. तर हे काय आहे? अक्षरगणवृत्त आहे. त्याच्या अक्षरसंख्या किती आहे? अक्षरसंख्या 17. यामध्ये अक्षरसंख्येला महत्त्व आहे. त्यानंतर गणाला महत्त्व आहे. गण आहे म भ न त त ग ग. काय म भ न त त ग ग ओळखीचं वाटतंय का? नाही? आपलं सूत्र आठवा बघू. यमा ताराज भान सलगा. हां, आणि त्यात आता हे शोधा. म म्हणजे काय? यमा ताराज मा तारा. भान सलगा भान स न सल. यमा ताराज 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 ग. यमा ताराज भान सलगा. यामध्ये आपण शोधलं काय? म म्हणजे मातारा, भ म्हणजे भानस, न नसल, ताराज ताराज आणि ग ग 2 वेळा ग ग आले आहेत. म्हणून हे झाले एकूण किती? अक्षरसंख्या 17. याचा यती कुठे आहे बघा. आपल्याला यती शोधण्यासाठी किंवा यती लक्षात येण्याकरता आधी आपल्याला एक जो श्लोक आहे तो म्हणूया आपण या वृत्तातला, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहारं सर्वलोकैकनाथं. हा श्लोक आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे. आणि आपल्याला आपल्या मागच्या रीलमध्ये संकल्पनेचं रील केलं होतं त्याचं उत्तरसुद्धा आपल्याला मिळालं असेल. असो, तर हे वृत्त किंवा हे हा जो श्लोक आहे तो आहे या मंदाक्रांता वृत्तातला. तर यामध्ये बघा शांताकारम. आपण पुढे थांबतो. शांताकारम नंतर भुजगशयनम. चौथ्या अक्षरावर, 10व्या अक्षरावर आणि शेवटी 17व्या अक्षरावर. म्हणजे याचं यती काय आहे? चौथ्या, 10व्या आणि 17व्या अक्षरावर आहे. आलं लक्षात? आता आपण नेहमीप्रमाणे 3-3 अक्षरांचा एक गट पाडून घेतलेला आहे. आणि हाच श्लोक घेतला आहे आपण अभ्यासाकरता किंवा आपल्या उदाहरण म्हणून. शांताका गुरु 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 मातारा म्हणून मग. रमभुज गुरु लघु लघु. गुरु लघु लघु. गुरु लघु लघु कशामध्ये येतं बघू? कशामध्ये येतं आपल्याला माहिती आहे का? भानस. भानस म्हणून तिथे काय आलं? भ गणाला. ग श य सर्व लघु म्हणून न गणाला. मालिनीमध्ये होता ना. हां, नंतर नम पद्म. नम पद्म गुरु गुरु लघु म्हणून आला तो आपला माहिती ताराप. ना भमसु गुरु गुरु लघु म्हणून आला जे अंत्य लघु म्हणून आला त. आणि आता ही 2 अक्षर सुट्टी आहेत. रे शं म्हणून ते काय आलं? गुरु गुरु. त्याचप्रमाणे विश्वाधारम गगन विश्वाधा गुरु 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 म गण. रंग ग गुरु लघु लघु भानस भ गण. न सदृ लघु 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 न गण. शम मेघ गुरु गुरु लघु त गण.
वर्णमशु गुरु गुरु लघु तगण आणि भागम गुरु गुरु. अशा प्रकारे मंदाक्रांता या वृत्ताचं जे लक्षण आहे ते इथे आपल्या लक्षात आलं असेल. आतापर्यंत आपण काय केलं आहे तर थोडीशी आपली काठिण्य पातळी वाढवीत नेत आहोत. एक एक अक्षरगळ वृत्त आपण जर थोडंसं वरच्या म्हणण्यापेक्षा वेगळ्या वेगळ्या त्यामध्ये जी गण येतील असं पाहतो आहोत. त्यामुळे आता हे मंदाक्रांत हे जे मंदाक्रांत वृत्त अतिशय प्रसिद्ध वृत्त आहे. पण सहसा आता हल्लीचे जे कवी आहेत त्यांच्याकडे फार कमी प्रमाणात रचना होतात. त्यामुळे आपल्या सहसा पाहण्या वाचण्या ऐकण्यात येते. आपण ऐकलेलं सगळं असतं पण वापरण्यात येत नाही. तर आपण जरूर या वृत्ताचा एक वापर करून एक छानशी कविता तयार करा. प्रयत्न करायला काय हरकत आहे. मी पण एक प्रयत्न केला आहे तो आता आपल्यासमोर मी सादर करतो. तर माझी मंदाक्रांता या वृत्तातली एक कविता आहे. कवितेचं नाव आहे पुणेरी पाटी. यामध्ये थोडीशी तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगतो की या कवितेत नेमकं मी काय सांगायचा प्रयत्न केला आहे. या कवितेमध्ये सांगितलं आहे की एक माणूस आहे. त्याने काय केलं तो अर्थात पुणेरी माणूस आहे. पुणेरी पाटी म्हटल्यावर पुणेकर आहे. तर त्याने एक दुकान चौकामध्ये ते एक चौकाच्या जवळपास छान दुकान थाटलं आणि त्यांनी विचार केला आपण छान पैकी तर इथे आपला व्यवसाय होईल कारण अगदी चौकात मध्यवर्ती भागात दुकान आहे. पण त्या व्यक्तीने काय केलं आपलं स्वतःचं नाव पाठीवर लिहिलं आधी मोठ्या. काय त्याचं नाव तर रास्ते पुसते त्याचं ॲड नाव होतं. लोक मात्र तिथे रास्ते पुसते याचा अर्थ वेगळाच घेतला की आपण रास्ते पुसते म्हणजे आपण चौकशी करू शकतो रस्ता कुठे जातो म्हणून. चौकातलं दुकान प्रत्येकजण तिकडे यायचा दुकानावर. मालक मात्र आपल्या आशेने की बाबा माझ्याकडे काहीतरी गिऱ्हाईक केलं हे पाहून तो सरसावायचा पुढे. प्रत्यक्षात मात्र त्याचा भ्रमनिरास व्हायचा कारण तो गिऱ्हाईक जे आहे तो काही वस्तू घेण्याच्या ऐवजी फक्त रस्ते पुसायचं म्हणजे मार्ग पुसायचा मार्ग विचारायचा. तर त्याने जी आपली व्यथा आहे ती मांडली आहे आणि त्याच्यावर त्याने छानपैकी पुणेरी कसा उपाय शोधून काढला तो पण इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. असो तर कवितेचं नाव पुणेरी पाटी. वृत्त मंदाक्रांता. म भ न त त ग ग. जो तो येतो मजसी पुसतो काय सांगू तुम्हाला. मी येथे का बसत असतो वाट दावावयाला. चौरस्त्याच्या निकट सुबकी मांडलेल्या दुकानी. थाटामाटात रची बरण्या मांडणी सागवानी. शोभामानी झळक फलकी नाव मोठे उठोनी. रास्ते पुसते कुळ अमुची ख्याती दिगंतात मानी. मेवा शुष्की भरभरूनी वाटेकडेला विडोळा. नुसता रस्ता पुसत फुकटी ग्राहके होत गोळा. पश्चातापे कर जुळवुनी सांगतो मी पुणेरी. पत्ता सांगून गरगरते मस्तका येत भेरी. नावाचा अर्थ स्वमतीप्रमाणे विचारित जेव्हा. सक्तीचे जिन्नस विकत घ्याया असे भाग तेव्हा. आता जाती निघून दुरुनी होत ना दाटी वाटी. मी चाणाक्षे कलीच धरतो ती पुणेरीच पाटी. आता युक्ती करुनी वदतो येत जो चौकशीसी. पैसे मागे सुटसुटीत नोटा 10 रुपयासी. तर मंडळी कशी काय वाटली पुणेरी शक्कल. आवडली की नाही. आणि आपला आजचा भाग सुद्धा आवडला असेल. मंदाक्रांता वृत्ताचं लक्षणसुद्धा आपल्या लक्षात आलंच असेल. काही शंका असतील काही प्रश्न असतील तर जरूर आपण कमेंट्समध्ये विचारा. आपल्या या कवितेला आपल्या या आजच्या भागाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर बटन दबायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.